सारेगमपा आयडिया सारेगमपा। परवा म्हणजेच 26 नोव्हेंबरला त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण होईल। ती घटना कोणती हे या देशाच्या कोणत्याही नागरिकाला वेगळं सांगायला नको। त्या दिवशी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा या देशाच्या अस्मितेवर झालेला हल्ला होता। या हल्ल्याचा पहिला वार आपल्या छातीवर झेलला तो मुंबई पोलिसांनी। मुंबई पोलिसांनी आणि लष्कराच्या जवानांनी प्राणांचीही पर्वा न करता या संकटाचा बिमोड केला। अनिश्चिततेच्या सावटाखाली वावरणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी सदैव आधाराचा आश्वासक हात असतो पोलिसांचा आणि लष्कराचा। दहशतवादी हल्ला असो, नक्षलवाद असो किंवा पूर, वादळ, भूकंप यासारखी नैसर्गिक संकट असोत, आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रसंगी आपले प्राणही पणाला लावणाऱ्या या वीरांना, या शौर्याला, या बलिदानाला आमची मानवंदना। आम्हाला तुमचा अभिमान आहे। नमस्कार, सर्वांचं स्वागत आयडिया सारेगमप मध्ये। या पर्वातला हा एक विशेष भाग, काही विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत। आपल्यासोबत 8 स्पर्धक उरलेले आहेत, यांची गाणी आपण ऐकणार आहोत। एक थीमही आहे आजच्या कार्यक्रमासाठी, पण ह्या थीम विषयी जाणून घेण्याआधी आपण स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं। अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी। 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्याचा पहिला घाव आपल्या छातीवर झेलला तो मुंबई पोलिसांनी। या हल्ल्यामध्ये सहभागी झालेल्या पोलिसांपैकी काही अधिकारी आज आपल्या सोबत आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गोविंदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर, पोलीस उपनिरीक्षक भास्कर कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विक्रम निकम, पोलीस नाईक अरुण जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितीन काकडे आणि पोलीस नाईक अशोक पवार। मला वाटतं आपल्याला नुसतं टाळ्या वाजवून चालणार नाही, आपल्याला उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या सगळ्यांचं। आज आपण सगळे स्टुडिओमध्ये बसून सारेगमप सारखा कार्यक्रम एन्जॉय करू शकतोय, अगदी खुल्या मनाने आपल्या शहरात वावरू शकतोय, ते खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या लोकांमुळे। अर्थातच आज आपले स्पर्धक जी गाणी सादर करणार आहेत ती सगळी गाणी ह्या सगळ्या वीरांसाठी एक मानवंदना असेल। तर सगळ्यांची जर अनुमती असेल तर आजचा कार्यक्रम सुरू करूया। सर्वप्रथम आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया, ऋतुजा लाड। ऋतुजा, आजच्या कार्यक्रमाचं एक विशेष महत्त्व आहे। आणखीन तू आता खूप लहान आहेस म्हणून मी तुला याविषयी जास्ती बोलणार नाही तुझ्याशी, पण तुझं गाणं खूप छान होऊ दे। जयोस्तुते श्रीमान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे। जयोस्तुते श्रीमान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे। राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची, राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची,
अप्रतिम सुरुवात केलीस कार्यक्रमाची. मला वाटतं सगळ्यांना ऋतुजाचं गाणं खूप आवडलं नाही का? मला फक्त हे गाणं मुंबईच्या स्पिरिटसाठी डेडिकेट करायचं आहे. सो स्वीट. हां अवधूत. पल्लवी, तुला आठवत असेल 1 वर्षापूर्वी 26 नोव्हेंबरच्या दिवशी त्या घटनेनंतर केलेला एपिसोड मला आठवतो लिटल चॅम्प्सचा. आणि आज मला त्या गोष्टीचं महत्त्व कळतं की खरंच ह्या घटनेचे जे व्रण आहेत ते पुढचे कित्येक वर्ष, कित्येक तप भारतवर्ष विसरू शकणार नाही आहे. आणि सारेगमपच्या ह्या मंचानी, आपल्या झी मराठीनी आज 1 वर्षानंतर पुन्हा इतक्या चांगल्या प्रकारे त्या गोष्टीची आठवण करून देत आहे आम्हाला, श्रोत्यांना आणि आमच्या सर्व झी परिवाराला, झी बघणाऱ्या आमच्या रसिक परिवाराला आठवण करून देत आहे. यासाठी मी झी मराठीचे मनपूर्वक प्रथम आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही जी एवढी मोठी माणसं आमच्यासमोर आणून बसवलेली आहेत, ह्या माणसांना याची देहा याची डोळा बघायला तुम्ही आम्हाला दिलात, त्यांना प्रत्यक्ष पाहायला तुम्ही आम्हाला दिलात, याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत झी मराठी. थँक्यू व्हेरी मच. इथे जे हे उपस्थित ही मोठी लोक जे आहेत त्यांना मला एक सॅल्यूट करायचा आहे, तेवढा मी प्रेमाने करतो फक्त. सर, आपण नेहमी वाचतो, ऐकतो की आदर्श आता कोण आहेत आपल्यासमोर, तर आज इतके आदर्श एकत्र आपल्याला भेटणं. आपण पिक्चरमध्ये हिरो बघतो, एक हिरो 10 लोकांना मारतो आणि आपण टाळ्या वाजवतो, पण हे खरे हिरो बघायला मिळणं, तर मला अक्षरशः एखादा छोटा मुलगा हिमालयाकडे बघताना कसा वासून बघत राहील तसं मी आज यांच्याकडे बघतोय. आपण उगीच असं म्हणत असतो की कसं कसं घडणार, हे कोण करणार. तर मी काही वर्षापूर्वी एक गाणं गेलं होतं, व्यर्थ हे सारेच टाहो, व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची. पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी, पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी, रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे श्वास येथे घ्यावयाचा. आज खरंच अवधूत म्हणलं असं इतकं भरून येतं की किती बोललं जाईल मला माहिती नाही. गाण्याविषयी काही बोललं गेलं नाही तर तुम्ही सगळ्यांनी माफ करा. स्पर्धा तर चालूच आहे, परीक्षकांनी मार्कही द्यायचे आहेत, पण ते मार्क फक्त आज आपण दाखवणार नाही आहोत, पण परीक्षक आपलं काम मात्र करतायत. सो ऑल द बेस्ट. आणि अशीच छान गात राहा. 26 नोव्हेंबरला जेव्हा पहिला हल्ला झाला मुंबईवर, तेव्हा मला वाटतं आपण कोणीच प्रिपेअर्ड नव्हतो. सगळेच व्यवस्थित आपलं जीवनकार्य सगळ्यांचं चालू होतं. मलाही आठवते, माझ्या मुलीची ट्रिप होती दुसऱ्या दिवशी शाळेची, आणि मी तिची बॅग भरत होते, आणखीन तिची तयारी करत होते. आणखीन रात्री न्यूज चालू होती, माझा नवरा न्यूज बघत होता, मी त्याच्याच बाजूला बसून आम्ही न्यूज बघत होतो. आणि असता हे सगळं जे दृश्य दिसायला लागलं टी व्हीवरती, आणखीन एक एक करून आम्हाला हळूहळू कळायला लागलं की मुंबईत नेमकं काय चालू आहे. तर त्या दिवशी गेटवे ऑफ इंडियाला पोस्टिंग ज्यांचं होतं, ताजच्या दुसऱ्या मजल्यावर जे होते ते अशोक पवार आज आपल्यासोबत आहेत. तुमच्याकडनं अशोकजी आम्हाला जाणून घ्यायचं की त्या दिवशी जेवढं तुम्ही सांगू शकाल तेवढं. 26/11 जो दिवस होता, ती रात्र आम्ही कधीच विसरू शकत नाही. आज तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं, मी एवढं सांगू शकतो जनतेला, मुंबईकरांना, जसे आम्ही काम करत आहोत ते तुमचं सुद्धा काम आहे. तुम्ही सुद्धा साध्या विषयातली पोलीसच आहात. गिरगाव चौपाटीला पोलीसच्या एका टीमनी, ज्यात 16 जण होती, त्या टीमनी कसबला पकडलं आणि त्या टीममधले 4 अधिकारी आज आपल्यासोबत आहेत. त्यापैकी आत्ता आपण बोलणार आहोत भास्कर कदम यांच्याशी. गिरगाव चौपाटीच्या ऑपरेशनबाबत मी असं म्हणेन की त्यामध्ये डॉक्टर डी बी मार्ग पोलीस स्टेशनच्या ज्या 16 जणांच्या पथकाने त्यामध्ये सहभाग घेऊन एक आतंकवादी तिथे जागेवर ठार केला आणि एकाला जिवंत पकडलं. आणि त्यामुळे त्यांच्याकडून होणारा पुढचा सर्व संवार आमच्या टीमने तिथे रोखला आणि हे काम मुंबई पोलिसांनी केलं, त्याबद्दल मला गर्व आहे. जय हिंद. सारेगमप, I get सारेगमप.